नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघा मी आता इथं आले होते भुईमुगाच्या वावरात आणि तुम्ही पाहू शकता ह्या भुईमुगाच्या वावरात आले, पण भुईमुग कमी आहे, एवढं गाभाळ आहे बघा की माणसाला एक माणसाला म्हणते सारा सुद्धा जाणार नाहीये, अगदीच कडला बघा. पण आता याला खुरपीत नाही बसायचं, डायरेक्ट औषध मारायचं त्याच्यावर तोपार आहे. म्हणजे भुईमुगातलं औषध मारलं की पूर्ण गाभाळ निघून जाईल. पण अजून भुईमुग जरा उगवतोय, म्हणजे आताशी निघतोयच अजून, पण गाभाळच एवढं आहे ना, लय गाभाळ आहे. आणि इथं आम्ही एक सारा टिबला होता, हा सारा टिबला होता, पण काय याला लगेच पाणी नाही दिल्यामुळं ते खड्यांनी काय उकरून खाऊन टाकले. पाहू शकता तुम्ही, हे बघा असे खड्डे, डायरेक्ट खड्डेच हे का मोकळे केल्यात. ह्या खड्ड्यात आम्ही बी लावला होता, पण आता याच्यात बीस नाही आहे का, पाहू शकता पूर्ण खड्यांनी आपलं खाऊन टाकले. आता याला एक पाणी दिलं ना, म्हणजे जो निघायचा अजून, हे का इकडं अजून काय काय निघतोय, जो निघायचा ना तो निघन आणि मग बाकीचा आपण सरळ टिपायचा आहे. बघा, शेंगा बी काय फुकट नसतात बरं का, लय कष्ट असतात शेंगांना, तेव्हा आपल्या वर्षभराच्या शेंगा पिकतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे किती कष्ट असतं बघा ना शेतकऱ्याला सुद्धा. शेंगदाणे म्हणतात लय शेतकऱ्याला शेंगा, पण त्या फुकट असतात का, किती कष्ट घ्यायला लागतात. एकदा सोडून 2 वेळा टिपायला लागतो तो भुईमुग, तेव्हा त्या खुरापणी, त्याला सालपीठ, वेळच्या वेळी पाणी, मग तो आपला भुईमुग येतो. म्हणजे एवढंच शेतकऱ्याला कष्ट असतं आणि जपणूक असते, तेव्हा त्या वर्षभर शेंगा खायला भेटतात. बरोबर आहे ना?